नमस्कार, मी निरंजन. नरेंद्र मोदींचं सरकार हे आपण पाहिलं आधीच्या एका भागामध्ये बऱ्याच दिवसांपूर्वी. संचार सारथी नावाचं ॲप आणून तुमच्या मोबाईलमध्ये घुसायचं आणि त्या निमित्ताने अगदी तुमच्या थेट बेडरूम पर्यंत जायचं. तुमच्या मोबाईलचा कॅमेरा तुमच्या परवानगीशिवाय ऑन करायचा, ऑफ करायचा. तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या फोनमध्ये काहीही बाहेरून टाकता येऊ शकतं. इतक्या ऍक्सेस मिळवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने त्या संचार सारथी या ऍपच्या मार्फत केला होता. आता तेच उद्दिष्ट तसाच अत्यंत फ्रॉड्युलंट हेतू, क्रिमिनल फ्रॉड्युलंट हेतू घेऊन पुन्हा एकदा हे सरकार आपल्या उरावर बसू पाहते. या एप्रिल 2026 पासून 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट हा त्यांना लागू करायचा आहे. आणि हा नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट तुमचं सर्वसामान्य माणसाचं जगणं हे कसं हराम करू पाहत आहे. रामाचं नाव घ्यायचं आणि लोकांचं आयुष्य हराम करायचं, याच्याशिवाय दुसरं काहीही मोदीने केलेलं नाही या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी गेल्या 11-12 वर्षामध्ये. आणि आता पुन्हा एकदा तेच करणार आहे. म्हणजे आतापर्यंत इन्कम टॅक्स ऑथॉरिटीजला तुम्ही देत असलेल्या रिटर्न्स बद्दल जर काही शंका असली तर ते तुम्हाला नोटीस देऊन तुमचे बुक्स ऑफ अकाउंट्स, तुमचं बँकेचं काय पासबुक असेल वगैरे या सगळ्या गोष्टी ताब्यात घेऊ शकत होते आणि त्यावरून ते असेसमेंट करायचे. आता या नवीन कायद्याने इन्कम टॅक्स ऑथॉरिटीजला तुमचा ईमेल, तुमची सोशल मीडिया अकाउंट्स, तुमच्या फोन, लॅपटॉप, कम्प्युटर मधले इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स हे सर्व ऍक्सेस करायची परवानगी मिळालेली आहे. म्हणजे त्यांना तो अधिकार मिळालेला आहे. आता तुमचे ईमेल्स किंवा तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्स याचा काय संबंध येतो याच्याशी? त्याच्यावरती यांचं असं म्हणणं आहे, नॉन बायोलॉजिकल प्राण्याची ती अनर्थ मंत्री निर्मला सीतारामन, की याच्यावरून सोशल मीडिया अकाउंट्सवरून आम्ही त्या लोकांच्या लाईफस्टाईलचा अंदाज घेऊ आणि लाईफस्टाईल प्रमाणे त्यांचं इन्कम आहे का, त्यांनी दाखवलेलं इन्कम हे त्याप्रमाणे आहे का, त्याला मॅच करतं का, हे आम्ही तपासू. म्हणजे मला सांगा, मग माझं तर म्हणणं आहे, सोशल मीडिया अकाउंटवरून जर का लाईफस्टाईल तपासायची असतील तर हा जो नॉन बायोलॉजिकल प्राणी आहे याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलेले 35 वर्षाची भीक मागत होता, भीक मागून खात होता, त्या 35 वर्षामध्ये हा अमेरिकेला कसा गेला होता, हा पॅरिसला आयफेल टॉवर पाशी कसा काय गेला होता, हा वेगवेगळ्या परदेशामध्ये कसा फिरला होता, त्याची ती लाईफस्टाईल तो सांगत असलेल्या भीक मागण्याच्या त्यावेळेच्या उत्पन्नाशी मॅच तरी होते का? नाही ना मॅच होत. त्याच्यावर काय कारवाई? अनिल अंबानी, त्याची बायको टीना मुनीन, त्यांची मुलं यांनी जर दिवाळा जाहीर केलेला आहे, बँकरप्सी जाहीर केली की नाही कर्ज माफ करून घ्यायला, मग त्यांची आत्ताची लाईफस्टाईल ही मॅच होते का त्यांच्या त्या दिवाळखोरीच्या आर्थिक स्थितीशी मॅच होते का? ते कोण तपासणार? हे सामान्य नागरिकाला तुम्ही असा त्रास देणार याच्यामधून? आणि याच्या पलीकडे या अधिकाऱ्यांना तुमचा फोन असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्यातली वेगवेगळी ऍप्स असतील, त्याचा ऍक्सेस कोड, त्याचे पासवर्ड हे तुम्ही त्यांना पुरवायचे. अन्यथा ते ऍक्सेस कोड किंवा पासवर्ड्स हे ओव्हरराईड करण्याचा सुद्धा अधिकार इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना असेल. आता यात तुम्ही मला सांगा, यात तुमचं खाजगी आयुष्य म्हणून काय राहतं? तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर केलेलं संभाषण, तुमच्या मुलाबाळांचं त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर असलेलं संभाषण, तुमचे फोटो खाजगी आयुष्यातले जर तुम्ही काढले असतील तर हे सगळं तो इन्कम टॅक्स अधिकारी पाहणार. काय संबंध येतो? याच्या व्यतिरिक्त म्हणजे ज्याला मी टॅक्सचा दहशतवाद म्हणेन असा प्रकार याच्यामध्ये आलेला आहे, सुरू केलेला आहे. हा जो याच्यातली एक ऍक्ट मधली एक प्रोव्हिजन आहे 271D, सेक्शन 271D. आता हा 271D काय सांगतो?
की तुम्ही कोणालाही 20,000 रुपये रोख द्यायचे नाहीत. 20,000 रुपये तुम्ही कोणाकडूनही रोख घ्यायचे नाहीत. असं जर झालं तर देणारा आणि घेणारा या दोघांना 20,000 रुपयाची पेनल्टी होईल. म्हणजे जितकी रक्कम तुम्ही रोख द्याल किंवा घ्याल तेवढी तुम्हाला पेनल्टी होईल. आतापर्यंत 20,000 रुपयापर्यंतला परवानगी होती, पण आता ते तुम्हाला त्याची परवानगी नसणार. थोडक्यात हे त्यांनी सांगून टाकलं. 10,00,000 रुपयापर्यंतची रोख रक्कम जर तुमच्या घरी असेल तर तुम्हाला त्याच्यावरती 84% टॅक्स बसेल. म्हणजे ती 10,00,000 रुपये तर जप्त होतील, शिवाय तुम्हाला 8,40,000 रुपये टॅक्स लागेल. आता कल्पना करा की तुमच्या घरामध्ये लग्नाचा सोहळा आहे. घरातल्या कोणाचा तरी लग्न आहे आणि घरातल्या त्या लग्नासाठी 100 प्रकारचे असे खर्च आहेत जे रोखमध्ये आजच्या घडीला आपण करतो. म्हणजे आपण 1-2 गाड्या भाड्याने घेतलेल्या असतात. पाहुण्यांना नेण्यासाठी, आणण्यासाठी, बस स्टँडवर नेलं, रेल्वे स्टेशनवर सोडायला गेलो. यासाठी 2 गाड्या भाड्याने घेतलेल्या आहेत. तुम्ही हार, फुलं किंवा त्या फुलांच्या माळा, त्या फुलांची पडदे, फुलांच्या माळांचे अशा साध्या-साध्या गोष्टी बाजारामधून, फुल बाजारामधून तुम्ही विकत घेता. त्या रोख विकत घेता. त्यासाठी तुम्ही घरामध्ये काही कॅश ठेवलेली असते. मिठाई आणता तुम्ही. घरामध्ये अचानक पाहुणे-रावळे आले. ते पाहुणे-रावळे आल्यानंतर पटकन कुठल्यातरी घरातल्या मुलाला सांगतात, की "जा रे जवळच्या कोपऱ्यावरच्या त्या ब मिठाईवाल्याकडून काहीतरी एक मिठाई घेऊन ये, एक 10 समोसे घेऊन ये." हे पटकन घरातल्या एखाद्या लहान मुलाला सांगितलं जातं आणि त्याला आपण पाठवतो. आणि त्यासाठी अशा प्रकारच्या खर्चांसाठी रोख रक्कम घरामध्ये ठेवलेली असते. या व्यतिरिक्त आपण खर्च आहे. म्हणजे तुम्ही लग्नासाठी समजा डीजे बुक केला असेल, तुमचं लाइटिंगचं डेकोरेशन करणारा कोणीतरी माणूस असेल, त्या वायरमनला, त्या लाईटमनला तुम्हाला काहीतरी पैसे द्यायचे असतील. व्हिडिओ शूटिंग करणार असेल, त्याचे काहीतरी 3,000-4,000-5,000 रुपये असतात शूटिंगचे. ते तुम्ही समजा घरामध्ये रोख ठेवले असेल. असं मिळून जर तुमच्या घरामध्ये लाखभर रुपयाची कॅश असेल, तर त्याच्यावरती तुम्हाला 84,000 रुपयाचा दंड होणार याच्यात. म्हणजे हे विसरून जायचं, की विनोद तावडे विधानसभा निवडणुकांच्या वेळेला काही 30, 35, 50 लाख रुपयाच्या रोख रकमेसह पकडला गेला होता. विरारला, वसई विरारला. त्या हितेंद्र ठाकूरच्या माणसानेच त्याला पकडलं होतं. रोख रकमेसकट. काय केलं? ना ती रोख रक्कम जप्त झाली, ना त्याच्यावर 84% दंड तावड्यांना झाला. म्हणजे हा सगळा विनोदच झाला. त्यांना काहीच नाही होणार. त्याच्यानंतर आता या सगळ्या गोष्टींची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला तुमचं बँकेतर्फे स्वतःहून कळवली जाईल. ती काय काय माहिती असेल बघा. जर तुमच्या अकाउंटमध्ये एका वर्षात 10,00,000 रुपये रोख रकमेद्वारे जमा झाले तर 10,00,000 रुपये किंवा 10 पेक्षा जास्त ही रक्कम जर रोख स्वरूपामध्ये टप्प्याटप्प्याने जर जमा झाली, म्हणजे तुम्ही महिन्याला समजा 1,00,000 रुपये, कधी 20,000 भरले, कधी 30,000 भरले, कधी 40,000 रुपये भरले. गॅरेजवाला असतो, तो गॅरेजमध्ये त्याची गाडी रिपेअरचा त्याचा व्यवसाय असतो. त्याला त्याचे पैसे समजा कॅशमध्ये मिळत असले, तर त्यांनी एक आठवड्याची जेवढं रिपेअरिंग केलं, ते समजा 20,000 रुपये आले, ते त्यांनी त्या आठवड्यामध्ये बँकेत भरले. पण असं करून आठवड्याला 20,000-25,000 रुपये असं जर गृहीत धरलं, तर वर्षाला त्याची रक्कम 10,00,000 रुपये क्रॉस होऊ शकते. त्याच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये भरलेली. तर ती माहिती बँक स्वतःहून इन्कम टॅक्सला कळवेल. गॅरेजवाल्याचं उदाहरण दिलं मी. लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त तुमच्या करंट अकाउंटमध्ये एका वर्षात जर 50,00,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा झाली रोख स्वरूपात, तर त्याची इन्फॉर्मेशन बँकेला कळवली जाईल. बँक इन्कम टॅक्सला कळवेल. तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल, तुमच्या क्रेडिट कार्डवरचं बिल जर 1,00,000 रुपये कॅशनी पे केलेलं असेल, तुमच्या क्रेडिट कार्डचं जे काही बिल आहे त्यातली वर्षभरातली रक्कम जर तुम्ही 1,00,000 रुपये कॅशमध्ये जर भरले असते, म्हणजे महिन्याला 8,000-9,000 रुपये जरी तुम्ही कॅशनी तुमचं क्रेडिट कार्डचं बिल भरत असाल, तरीही तुमची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला बँक कळवेल. तुमच्या क्रेडिट कार्डवरून 1 वर्षामध्ये तुम्ही 10,00,000 रुपये जर खर्च केले, तर त्याची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला बँक कळवेल.
त्याच्यानंतर इममुव्हेबल प्रॉपर्टीच्या व्यवहारात, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो स्थायी मालमत्ता, याच्या व्यवहारामध्ये 30 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जर तुम्हाला मिळाली असली किंवा तुम्ही दिली असली, तर त्याची माहिती बँक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवेल. म्हणजे तुम्ही पुणे बिणे सोडून द्या, नाशिक सारख्या शहरात 1 रूम किचनचा फ्लॅट जर विकत घेतला, 1 रूम किचन, मी 1 रूम हॉल बेडरूम किचन पण नाही म्हणत, 1 रूम किचनचा फ्लॅट जर विकत घेतला, तर त्याची माहिती सुद्धा बँक इन्कम टॅक्सला कळवेल. त्याच्यानंतर शेअर, म्युच्युअल फंड, बॉन्ड्स याच्यामध्ये जर का एका वर्षभरात तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले, तर त्याची माहिती सुद्धा बँक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवेल. या 3 मध्ये मिळून जरी तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले किंवा शेअरमध्ये 3 लाख रुपये, बॉन्डमध्ये 3 लाख रुपये, तर 4 लाख रुपये तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये भरले. आता 4 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये भरले किंवा शेअरला 3 लाख भरले, वर्षामध्ये 10 लाखापेक्षा जास्त जर तुम्ही केलं, म्हणजे महिन्याला जर तुम्ही 80,000 रुपयाची गुंतवणूक करत असाल, तर त्याची माहिती बँक कळवेल. आता ज्या घरांमध्ये नवरा बायको दोघं नोकरी करतात, अशा घरांमधलं महिन्याचं उत्पन्न साधारण 2 लाख रुपयाच्या आसपास असतं. नवरा बायको दोघं जण नोकरी करतात किंवा नवरा बायको आणि एखादा मुलगा हाताशी आलाय, तोही नोकरी करतो. तर 2 लाख रुपयाच्या आसपास समजा त्यांचं उत्पन्न असेल. अगदी कोणीतरी नवरा कंपनीत आहे, बायको आणखीन दुसरीकडे कुठेतरी नोकरीला आहे, मुलाला पण काहीतरी काम मिळालंय. आता या 2 लाख रुपयाच्या त्यांच्या महिन्याच्या उत्पन्नात ते कुटुंब महिन्याला 80,000 रुपये सेव्ह करू शकतं. पण त्यांनी महिन्याला 80,000 रुपये जर सेव्ह केले, तर बँक इन्कम टॅक्सला कळवणार आणि इन्कम टॅक्स तुमच्या दारामध्ये येणार. आणि दारामध्ये येणार म्हणजे काय करणार? ते तुमचा मोबाईल फोन, तुमची ऍप्स, तुमची फोटो गॅलरी, या सगळ्या गोष्टी ऍक्सेस करू शकतात. फॉरेन ट्रॅव्हल किंवा फॉरेन एक्सचेंज विकत घेण्यावरती त्याच्यात खर्चामध्ये जर तुम्ही 10 लाख रुपये खर्च केले, हे समजू शकतो, तर तुम्हाला 10 लाख तर बँक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळवणार. किंवा एका दिवसामध्ये एका माणसाकडून तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रुपये कॅशमध्ये स्वीकारू शकता. म्हणजे एका बाजूला असं सांगितलंय, 20,000 रुपये जर तुम्ही कोणाकडून घेतले, तर 20,000 रुपयाची पेनल्टी होईल. आणि दुसरीकडे असं म्हटलंय, की एका दिवसामध्ये एका व्यक्तीकडून 2 लाख रुपयाची कॅश तुम्ही घेऊ शकता. त्यापेक्षा जास्त जर घेतली गेली किंवा त्यापेक्षा जास्त माणसांकडून जर घेतली, तरी त्याची माहिती दिली जाणार. आता हा काय प्रकार आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या खिशामध्ये असलेली रिझर्व्ह बँकेने तुम्हाला दिलेली 10 रुपयाची नोट काढून पहा किंवा 500 रुपयाची नोट काढून पहा. त्याला रिझर्व्ह बँक काय म्हणते, याच्यावरती रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नरनी सही केलेली आहे. त्यात बँक काय म्हणते? मैं ग्राहक को किंवा या देशाच्या नागरिकाला ही 500 रुपयाची नोट लीगल टेंडर आहे म्हणून त्याला परवानगी देतो. मी तुमच्या समोर काढूनच पाहतो, दाखवतो. माझ्याकडे 50 रुपयाची नोट आहे. या 50 रुपयाच्या नोटेवरती मैं धारक को 50 रुपया अदा करने का वचन देता हूं. हे लीगल टेंडर आहे असं रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर सांगतो. 500 रुपयाच्या नोटेवर सुद्धा लीगल टेंडर आहे असं गव्हर्नर सांगतो. मग 500 रुपयाच्या जर 40 नोटा असल्या, तर ते 20,000 रुपये झाले. एक नोट लीगल टेंडर, 2 नोटा लीगल टेंडर, 39 नोटा लीगल टेंडर, 40वी नोट आली की ती इल्लीगल का? हा कुठला कारभार आहे? इतकंच नाही, तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम जर तुम्ही कॅश भरला, तर त्या प्रीमियमवरती आपल्याला जो इन्कम टॅक्स बेनिफिट मिळतो तो मिळणार नाही. आता इन्कम टॅक्सचा प्रीमियम किती रुपये असतो? माझा काहीतरी होता 4,883 रुपये का काहीतरी. 4,883 रुपयाचा प्रीमियम जर रोख भरला, तर मला इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना जो रिलीफ मिळतो तो मिळणार नाही. म्हणजे तुमचं कमावणं तर अवघड करून टाकलंच आहे.
तुमचं जगणं आणि खर्च करणं हे सुद्धा आता हराम करून टाकलंय या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी. आणि सोशल मीडिया अकाउंटवरून लाईफस्टाईल पाहणार म्हणे. म्हणजे या येडपटला कळतं का काही? असाच प्रश्न येतो की नाही? म्हणजे आता फोटो मोबाईल फोनवरती इतके ऍप्स आलेले आहेत की ज्या ऍपमध्ये बॅकग्राऊंड जी असते फोटोच्या मागची ती बॅकग्राऊंड एडिट करता येते. मी इथं बसलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे जसं आता एक चित्र आहे त्याच्याऐवजी मी आयफेल टॉवर टाकू शकतो. आता समजा आयफेल टॉवर त्याच्या पाठीमागे बॅकग्राऊंडला आला तर त्याचा अर्थ मी पॅरिसला गेलो असा होतो का? आणि तो पॅरिस आयफेल टॉवरच्या बॅकग्राऊंडवरचा फोटो जर का मी सोशल मीडियावर टाकला तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असं बावटासारखं बोलणार की तुम्ही पॅरिसला गेले होते, याचा अर्थ तुमची लाईफस्टाईल अशी अशी, आणि त्यावरून तुम्हाला त्याच्यावरचा टॅक्स किंवा दंड किंवा पेनल्टी, आणि ते अशा फोटोवरून माझी लाईफस्टाईल पाहिली जाणार. हे काय आहे? आत्ताच्या या एआय टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये हा निर्बुद्धपणा चाललेला आहे. दुसऱ्या बाजूला हा स्वतः माणूस सांगतो, मुलाखतींमध्ये सांगतो की 35 वर्ष मी भिका मागितल्या म्हणून, आणि नेमक्या त्याच 35 वर्षामध्ये हा अमेरिकेला जातो, हा इंग्लंडला जातो, हा फ्रान्सला जातो, हा आणखीन कुठे कुठे जातो. हे मॅच होतं का याच्या लाईफस्टाईलला? पण याचं काही तपासणार. आणि हे अत्यंत फ्रॉड्युलंट आहे. मुळामध्ये मला सांगा, सोशल मीडिया अकाउंट्स किंवा तुमचा फोन, तुमच्या फोनमधली ऍप्स तपासता न आल्यामुळे इन्कम टॅक्स एन्फोर्समेंट करणं हे आम्हाला अशक्य झालंय असं टॅक्स ऑथॉरिटीजनी कधी म्हटलं होतं का? की नाही नाही, इन्कम टॅक्सचं काटेकोर अंमलबजावणी करायची असेल तर मला अमुक अमुक व्यक्तीच्या फोनचा ऍक्सेस मिळाला पाहिजे, त्याच्या फोटो गॅलरीचा ऍक्सेस मिळाला पाहिजे, त्याच्या फेसबुक अकाउंटचा ऍक्सेस मिळाला पाहिजे. अबे संबंध काय? आणि तो मला मिळत नाही तोपर्यंत मला इन्कम टॅक्सची अंमलबजावणी नीट करता येणार नाही असं म्हणणं आहे सरकारचं. असं आतापर्यंत एका तरी इन्कम टॅक्स अधिकाऱ्याने म्हटलंय का अख्ख्या भारतात? त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या कारकुनापासून? हे काय आहे? हा टॅक्स टेररिझम आहे. हा दहशतवाद पसरवण्याचा प्रकार आहे. कारण नोटीस कोणाच्याही नावाने काढता येऊ शकते, कुठलंही व्हायोलेशन नसलं तरी आम्हाला शंका आली म्हणून त्या अधिकाऱ्यातर्फे अशी नोटीस काढली जाऊ शकते, आणि मग झालं, त्या माणसाचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त केलं जाऊ शकतं. मग याच्यामध्ये ऍक्टिव्हिस्ट असू शकतात, यात विरोधी पक्षाचे नेते असू शकतात, या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असू शकतात, यात संपादक मोठे मोठे असू शकतात, यात लेखक, साहित्यिक, नाटककार, कलाकार, दिग्दर्शक कोणीही असू शकतं याच्यात, कोणीही. आणि या सर्वांचं खाजगी आयुष्य हे या सरकारच्या ऍक्सेसमध्ये येतं, आणि सरकार त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं या निमित्ताने. आणि सरकारपेक्षा भारतीय जनता पक्ष, कारण आता सरकार आतापर्यंत अनेक आली, कोणी असं केलं नाही. याचाच हा अट्टहास आहे. पेगासस वापरायचं, फोन हॅक करायचे, विरोधी पक्षाचे फोन हॅक करायचे, सुप्रीम कोर्टच्या जजचा फोन हॅक करायचा, इलेक्शन कमिशनरचा फोन हॅक करायचा, पत्रकारांचे फोन हॅक करायचे. ते जेव्हा त्याला अपुरं वाटायला लागलं तेव्हा ते संचार सारथी आणायचं, तुमच्या फोटो गॅलरीपर्यंत घुसायची इच्छा व्यक्त करायची, आणि तेही नाही होऊ शकलं तर आता इन्कम टॅक्सच्या मार्फत हे करायचं. या देशातल्या नागरिकांच्या विरोधात या देशातल्या सरकारनी युद्ध पुकारलंय का? संपूर्ण देशाला एका छळ छावणीमध्ये रूपांतरित करण्याचा हा अट्टहास आहे का? आणि ही नव्या पद्धतीचा हा फॅसिझम आता तुमच्या घराघरात, तुमच्या बेडरूम पर्यंत आणायचा आहे का? असं असेल तर याचा प्रतिकार या देशातल्या सामान्य नागरिकांनीच रस्त्यावर उतरून करावा लागेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगाच. या अशा प्रकारच्या विरोधामध्ये तुम्ही सहभाग घ्याल का हेही सांगा. पण याबद्दलची जागृती सर्वत्र व्हायला हवी, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.